नवीन वर्ष सुरू झाल्यावर मुंबईतील कलाप्रेमींना चाहूल लागते ती विविध आर्ट्स फेस्टिवल सुरू होण्याची। काळा घोडा आर्ट्स फेस्टिवल हे त्यातील मुख्य आकर्षण। नमस्कार, मी स्नेहा प्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला घेऊन जात आहे मुंबईतील सर्वात मोठ्या काळा घोडा आर्ट्स फेस्टिवल मध्ये। काळा घोडा आर्ट्स फेस्टिवलचे सर्व डेट्स, टायमिंग, लोकेशन, पार्श्वभूमी या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व सर्व कलाप्रेमींनी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। काळा घोडा आर्ट्स फेस्टिवलला जाण्यासाठी सर्वप्रथम CSMT स्टेशन अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरायचे। स्टेशन बाहेरून चालत फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर हे आर्ट्स फेस्टिवल आहे। हे आहे काळा घोडा आर्ट्स फेस्टिवलचे एंट्री गेट। बॉटल्स पासून खूपच क्रिएटिव्ह गेट या ठिकाणी तयार करण्यात आले आहे। इथे सर्वांना मोफत प्रवेश दिला जातो, त्यामुळे कुठल्याही तिकीटची गरज या ठिकाणी लागत नाही। आत प्रवेश केल्यावर तुम्हाला भरपूर आर्टिस्टिक गोष्टी दिसतील। अगदी महाराष्ट्रापासून ते काश्मीर पर्यंत विविध राज्यातील लोक आपल्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन या ठिकाणी करताना दिसतील। या सर्व वस्तू तुम्ही बघू शकता व तुम्हाला पाहिजे असल्यास खरेदी देखील करू शकता। महाराष्ट्रातील कलाकार वैशाली काळे यांनी साकारलेली ही चित्रे मनाला भुरळ घालून जातात। रुबाबदार नंदी, महादेव व केदारनाथ ही चित्रे बघणे म्हणजे स्वर्गसुखच। या वर्षी काळा घोड्याचे मुख्य आकर्षण म्हणजे कलाकार हेतल शुक्ला यांनी प्लास्टिक प्लांट्सने साकारलेली ही हिरवीगार कार। हे आहे वॉल ऑफ हिरोज। या सर्व कलाकृती माचिसच्या काड्यांनी साकारण्यात आल्या आहेत। विविध राज्यांतील संस्कृती दर्शवणारे कपडे, पोशाख, दागिने, हँडलूम्स, शॉल यांचे अनेक स्टॉल्स या ठिकाणी आहेत। As the chemicals they take us higher. The night's young and it's just begun. As she puts रंगीबेरंगी चपलांचे स्टॉल्स देखील विशेष लक्ष वेधून घेतात। 1999 सालापासून दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात 9 दिवस काळा घोडा आर्ट्स फेस्टिवल साजरा केला जातो। या परिसरात एक काळ्या रंगाच्या घोड्याचे स्कल्पचर आहे, त्यामुळे या परिसराला काळा घोडा असे नाव पडले व या आर्ट्स फेस्टिवलला काळा घोडा आर्ट्स फेस्टिवल असे म्हटले जाते। प्लास्टिकच्या टाकाऊ बॉटल्स पासून ही माशाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे। कांद्याची साल, डाळिंबाची साल यांच्या नैसर्गिक रंगांनी हे कपड्यांचे रंग या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। एकूणच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कशा बनवल्या जाऊ शकतात हे या ठिकाणी येऊन कळते। फेस्टिवल मध्ये फिरता फिरता दमल्यास तुम्ही या ठिकाणी बसू शकता। संध्याकाळी या ठिकाणी रंगीबेरंगी लाइटिंग केली जाते। आपण पाहू शकता इथल्या डस्टबिनवर देखील सुंदर पेंटिंग्स केलेली आहे। लाईट टू डार्क अशा रंगांचे शेड्स असलेले हे आर्ट पीस विशेष लक्ष वेधून घेते। धाग्यांचे रीळ, कापूस अशा सर्व गोष्टी वापरून हे पोशाख या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत। काळा घोडा आर्ट्स फेस्टिवल परिसरात जहांगीर आर्ट गॅलरी, आर्ट प्लाझा गॅलरी अशा अनेक आर्ट्स गॅलरी आहेत। तसेच रस्त्याच्या कडेला देखील अनेक आर्टिस्ट आपल्या कलांचे प्रदर्शन मांडून बसतात। या कलाकृती तुम्ही बघू शकता व विकतही घेऊ शकता।
सर्व मुंबईकरांनी व कलाप्रेमींनी एकदा तरी हमखास भेट द्यावे असे हे काळा घोडा आर्ट्स फेस्टिवल आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।